एकीकडे मनोज जरांगे यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे, तर दुसरीकडे लक्ष्मण हाके मात्र आता एका नव्या व्हिडिओमुळे चर्चेत आलेत. 90% रिस्पॉन्स आहे, तरी कार्यकर्त्यांना आबांच्या नावानं घोषणा द्यायला सांगतो, असं या व्हिडिओमध्ये हाके बोलताना दिसतायत. नवनाथ वाघमारे यांना उद्देशून ते बोलत असल्याची चर्चा आहे. दरम्यान या व्हिडिओमध्ये हाके भुजबळांविषयी देखील भाष्य करतायत. आमदार आणि खासदारांनी धास्ती घेतल्याचं यामध्ये त्यांनी म्हटलंय. दरम्यान ओबीसी नेत्यांमध्ये समन्वय नसल्याची चर्चा असतानाच हाकेंचा हा व्हिडिओ आता समोर आलाय आणि त्यामुळे मोठ्या चर्चा सुरू झाल्या. दरम्यान या व्हिडिओची पुष्टी NDTV मराठी करत नाही. ना ती चिडतोय ना माझा फोटो बार काय रिस्पॉन्स मला आहे ना 90% रिस्पॉन्स लक्ष्मण हाकेला आहे. मग मी त्या क्राऊडला सांगतो नाही आबाला पुढं घ्या, नाही आबाला बोलू द्या, नाही आबाच्या नावानं घोषणा मी करतोय ना. ही भुजबळ सोडा, आमदार खासदारांनी धास्ती घेतल्या नसती. नाही ना ती चिडतोय ना माझा फोटो बार काय रिस्पॉन्स मला आहे ना 90% रिस्पॉन्स लक्ष्मण हाकेला आहे. मग मी त्या क्राऊडला सांगतो नाही आबाला पुढं घ्या, नाही आबाला बोलू द्या, नाही आबाच्या नावानं घोषणा मी करतोय ना. ही भुजबळ सोडा, आमदार खासदारांनी धास्ती घेतल्या नसती. नाही ना ती. दरम्यान या व्हिडिओ संदर्भात आता लक्ष्मण हाके यांनी स्पष्टीकरण देखील दिलंय. काय म्हणालेत हाके पाहूया. हे षडयंत्र आहे. मी आणि नवनाथाबा वाघमारे किंवा मग ॲडव्होकेट मंगेश ससाने असतील, मृणाल ढोले पाटील असतील, आम्ही गेली 2-3 वर्षापासून एक ओबीसीची भूमिका घेऊन चालतोय. आमच्यात काय भांडणं, आमच्यात हेवे दावे, आमच्यात काहीतरी पर्सनल होऊ शकतं ना, पण आम्ही ओबीसी म्हणून आम्ही एक आहोत. आम्ही जाहीररित्या बूम समोर पत्रकार परिषद घेऊन काय बोललोय का? नाही. कुठेतरी खाजगीतला कुठला तरी एखादा चोरून व्हिडिओ बनवायचा आणि तो मीडियाला द्यायचा. अरे जाहीर भूमिका आहे ना. काल भुजबळ साहेब म्हणले तर ओबीसी आरक्षण संपलं नाही. मी जाहीर सांगतोय ना, आज ओबीसीचं आरक्षण संपलंय. ज्या पद्धतीनं जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं आणि इथल्या सत्ताधीशांना झुकवलं, नमवलं, त्याच पद्धतीनं गावगाड्यातला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती रस्त्यावर उतरतील आणि न भूतो न भविष्यती असं 1 सप्टेंबरचं आंदोलन करतील. या आंदोलनामध्ये कुणीही मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करू नका. हे आंदोलन कुठल्या मंत्र्याचं, संत्र्याचं, पक्षाचं, जागीरदाराचं नाही. हे आंदोलन गावगाड्यातल्या भटक्या विमुक्त जाती जमातींचं आणि ओबीसींचं आहे. अहो, आपल्याला आरक्षण मिळालं 1994 साल उजाडलं हो भुजबळ साहेब. अहो, लय कष्ट केलंय हो ओबीसीला आरक्षण मिळावं म्हणून. आणि त्या आरक्षणामध्ये जर आमचा शासनकर्ती जमात असलेला मराठा बांधव आला तर त्याच्या स्पर्धेमध्ये ओबीसी बांधव टिकत नाही. अजून 2 वर्ष जाऊ द्या, मराठा समाज ओबीसीमध्ये समाविष्ट केल्याचे परिणाम तुम्हाला बघायला मिळतील.